आवाज मानदेशाचा। यात्रेत कर्तव्य बजावत अध्यात्माची गोडी चाखण्याची संधी पोलिसांना मिळत आहे। गोंदवल्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात श्रींच्या पालखीची सेवा करण्याची संधी मिळाल्याने खाकीतूनही समाधान व्यक्त होत आहे। कोणतीही यात्रा असो ती यशस्वीपणे पार पाडण्याची सर्वाधिक जबाबदारी ही पोलिसांवरच येऊन पडते। आपल्या कर्तव्याचा भाग असल्याने कितीही ताण आला तरी देखील काकू न करता पोलीस यंत्रणा अहोरात्र झटत असते। सध्या गोंदवल्यातही पोलिसांची अशीच परिस्थिती पाहायला मिळते। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा 110वा पुण्यतिथी महोत्सव येथील समाधी मंदिरामध्ये सुरू आहे। यानिमित्त मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली आहे। भाविकांसह यात्रेकरूंची मोठी गर्दी होत असल्याने अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खडा पहारा देत आहेत। श्रींच्या पालखी मिरवणुकीदरम्यान भाविक आणि वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पोलीस कार्यरत आहेतच। याच दरम्यान कर्तव्य बजावत परमार्थ साधण्याची संधी देखील पोलिसांना मिळत आहे। अक्षय सोनवणे यांनी रविवार 31 डिसेंबर रोजी यात्रेची पाहणी करून व्यापारी आणि भाविकांना सूचना दिल्या। दरम्यान ग्राम प्रदक्षिणेसाठी निघालेल्या श्रींच्या पालखी मिरवणुकीतही ते उत्साहात सहभागी झाले होते। थोरले श्रीराम मंदिराजवळ पालखी येताच त्यांनी पालखी समोर पाटाच्या पायघड्या घालून श्रींची सेवा केली। काही अंतर श्रींची पालखी देखील खांद्यावरून वाहिली। पालखीतील श्रींच्या पादुका आणि प्रतिमेचे दर्शन घेऊन ते धन्य झाल्याचं पाहायला मिळालं। श्रींच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी ही यात्रा निर्विघ्न पार पाडावी म्हणून प्रार्थना केली। श्रींच्या पुण्यतिथीचा मुख्य सोहळा शनिवार 6 रोजी पहाटे होणार आहे। भाविकांची मोठी गर्दी होणार आहे। त्या अनुषंगाने समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांशी श्री सोनवणे यांनी विविध विषयांवर चर्चाही केली। यावेळी मान चौफेर न्यूजशी बोलताना अक्षय सोनवणे म्हणाले की श्री महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात पहिल्यांदाच श्रींची सेवा करण्याची संधी मिळाली। यामुळे यात्रेत कर्तव्य बजावण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली आहे। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।